नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चेक तुमचं पुन्हा एकदा आपला नवीन ब्लॉग मी स्वागत आहे. डेली ब्लॉगिंगच्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. इतकी खतरनाक थंडी पडली नाशिकमध्ये, बापरे. रात्री जेव्हा मी घरी आलो ना, रस्त्यात इतकं म्हणजे 10च्या स्पीड न्यावं लागलं गाडीवर, एवढी खतरनाक थंडी पडली होती. मग इथं पण बाहेर आता बसतोय. म्हणजे मी सकाळी उठलो, खाली आलो, बरं झोपून घेतलं. म्हटलं नको बाबा एवढं थंडी काय करू, उठून सकाळी परवरती गेलो झोपून घेतो. आता मस्त खाली आलोय. घरी लगेच चुला बनवून ठेवला. आज असं वाटतं चुला पेटवा, मस्त शेकत बसावं असं वाटतंय. काढा पिऊन घ्या आधी गरम गरम. नको ना, गार झालं का नाही त्याचा काही असर नाही गार झाल्यावर. काढता मित्रांनो थंडीचा असर तू आता काढत यायला लागली मला. घ्या गरम गरम पटकन. पैसे होईल काय मित्रांनो, चला तुम्ही पण काढा घ्यायला. मित्रांनो सरपंच लावलंय मस्तपैकी, जळायला पाहिजे की फक्त पेट धरला पाहिजे मस्त. आयडिया करतो थोडं गाडीत ना, पेट्रोल काढून पेट्रोल टाक त्याच्यावरती, लगेच पेटून जाईल. मित्रांनो इतकी पॅक केलेली पापड, आता काम करून आणलं ना पूर्ण ते पॅक आहे पाहिल्यासारखी निघत नाही. अय आचली मम्मीसोबत किचन बसलंय, तुला जोडी बसलंय का असं? मी तर मस्त असं झोका टाकून दिलेला आहे किचनमध्ये. मस्त बसतो की तो कामावरतो तेव्हा. मी काय म्हणतो, कापूर आहे हां दे ना, दे दे दे. देवाराच्या 1 नंबरच्या ड्रॉवर मध्ये उठा बस शेकू करतो. शेकोडी जवळ बसून मस्त पैकी थंडी वाजते ना, टोपी घाल ना. आता पेट्रोल मित्र मस्त पैकी घे ना. तू कंटाळा नाही जुळे. हा द्या आणून त्याला नाही शेकोडी. माझा हात खराब आहे. काय तू पण आलो घेऊ विबुडे, आलो चला आपण शेकोटीला जायचं, शेकोटीजवळ जायचं. शेकोटीला जाऊ. विजली शेकोटी तर की तू पाय ना, तुझ्यामुळे शेकोटी विजली. विबुल घेऊन तर आलो, शेकोटी विजून गेली. मित्रांनो शेकोटी काय चुला विजलं. थोडंसं पेटलं तेच पेटव नाही पेटत शेकोटी. तर आम्ही एवढं हौशीने पेटवली, काहीच पेटत नाही एवढी फास्टली. ते कापूर टाकून दिले, मी जळली नाही. काय कापूर मी आपल्याला शेकोटी पेटून होती हे. हो पेटली मित्रांनो, फायनली आमची शेकोटी पेटली. की तुझ्या विभूच्या मम्मीने आम्हाला शेकोटी पेटून दिली फायनली. आम्ही बसलो केव्हाची हे कर ते कर, की तू आली 2 मिनटात ती रचून गेली पेटून लगेच. झालं पेटलं आपली शेकोटी. मस्त वाटतं मित्रांनो थंडीमध्ये असं सकाळी. हे ना शेकोटी शेकायला आहे ना, याच्यावर पाणी ठेवू का तापत? हा फालतू जाळ जाण्यापेक्षा चहा पातेलाही जळून. तर मस्त व्यू पण शेक येतोय. तू व्यू पहिल्यांदा बसला असं ना शेकोटी शेजारी. हा मी तर आज कधी 1 नंबर पेटून गेले आत्ताशे. आम्ही केव्हा तर खेळत बसलो होतो. अरे मोठा ठेवा ना. अच्छा विबल मजा येते मित्रांनो खूप. मित्रांनो मोठा काढून टाकला, कारण म्हटलं ते उद्या काम आहे. एवढं आज करू मस्त पैकी. बाबा मित्रांनो लय दिवस मस्त चुल्याजवळ बसलोय, असं शेकायला भारी वाटतंय लय मला. त्यात विबोले घेऊन बसलोय. असं शेका पाय शेका पाय. टोपी नाही, तुझे सॉक्स नाही, कुठे आहे सर्व? मित्रांनो आमच्या फुकणी पण आहे बा, मम्मीने सगळं आणून ठेवलेलं आहे. फुकणी फुक. मित्रांनो त्याला फुकायचं आता, फुकणी पकडून राहिला. संपा शेकोटी संपा. थंडी वाजायला लागली मित्रांनो, परत शेकोटी संपली तर मग वेळ बसलो. शेकोटी आमची झाली, शेकोटी मम्मा आमची शेकोटी झाली. बाबा नाही मम्मा. तू स्वयंपाक पण झाला, आम्ही तोपर्यंत शेकोटी करत बसलो तोपर्यंत. बाकीचे का अजून
आणि मित्रांनो आज कोण येणार आहे? मोठे पप्पा येणार आहे. मोठे पप्पा येणार आहे. बोलू येणार मित्रांनो आज 2 हप्त्यानंतर. गाडी धुवून टाकावं लागेल का ग? गाडी धुवून ठेवू का मग? धुवून ठेवू लगेच. मला आता आवरायचं. हा कोण आलेले? परत दिला पप्पानी. पप्पा म्हणे मी येत नाही म्हणे आज तुझ्या ऑफिस आहे. कोण आले? कोण आलेले? मोठे पप्पा आले 2 हप्त्याने आले. पाकर पादे काय काय चहा सांडवला का? असं कसं सांडवलं? आठवण आली तुला माझी? आली मी तर झालं आंघोळ करून एकदम रेडी मस्तपैकी. आज टेन्शन आहे. गुलबा आहे होते बोला सांभाळायला आज लोक त्याला मस्तपैकी. हा चालेल की तुला इथं आठ पण करून आणलं. जेवायला मग बसलाय जेवायला. संत्री खोकला होईल त्याला. मोसंबी नाही इथे पहिल्यांदा ताटाकडे असं आलं बरं का. पहिल्यांदा कारण वाढवा. नाही घे तू त्याला तिकडे घे. पण ते काय भरपूर जागा कव्हर करतं बरं का. बरं झालं इथं बाई. तर मी घरी आलो दुपारी. मग थोडंसं झोपलो होतो मी पण. विभू झोपलेलं होतं कारण विभू लगेच उठला. मी झोपलो 15 मिनिटं डोळा लागला. खूपच झोप झाली. विभू मस्त चांगलं वगैरे घालून झोपून दिलं होतं. मग तिथून मी आता कपडे धुतली. मशीन काय झालं? खराब झालं? तुला झालं खराब नाही झालं तू? मित्र मस्त कपडे वगैरे चेंज केले आता. आणि विभू मस्त बसलाय त्याच्या मम्मीसोबत. मस्त नाश्ता झाला त्यांचा. आता मी गाडी धुवून टाकतो आता कारण गुलू आलाय त्याला कुठे जावं लागेल. गाडी धुवून टाकतो. मग कुठे जातच ना तो. आता माहीत नाही कुठं जाणं थोडी सांगून जाईल तो. मग तो कुठे जाईलच. मग गाडी धुवून टाकू. मित्रांनो किती खराब झालेली गाडी. काल गंगा आरतीला अशी गाडी घेऊन गेलो. आतून नाही एवढी काही खराब पण बाहेरूनच. कारण गाडी उभी असते येत आता गाड्या नुसतात जात राहता. खूप धूळ उडते गाडीवर. मित्रांनो गाडी आल्टो तर पहिले पूर्ण अशी मध्ये यायची मधपर्यंत यायची. काही नाही येत ना आता. अशा मम्मीच्या पण खांद्यावर बसायला लागला का? पप्पांचं काम मी करू. मी काय बसवत नाही त्याला. रोज त्याला मीच तर सवय लावली खांद्याची म्हणून तर त्याला खांदा लागतो आता. त्याच्या ओझरचे बाबा ए कुत्रा. कुठं पिळा पडला का? तो डोळ्यासमोर पिळा पडला काढायचं ना. नंतर समजलं. बाबू माझ्याकडे यायचं आहे. पप्पा गाडी धुत आहे ना. थांब 2 मिनिटं थांब. टी शर्ट घालून ब्लॅक गाडी धुतोय मी. आणखी तुम्ही भाषा गमत बघता माझी. काली आहे ऑल ब्लॅक. माझ्याकडे यायचंय का? चाल 2 मिनिटं घेत तुला. चल अहो धुवून घ्या ना पटकन. चला रडू आलं माझ्याकडे यायला. जा कॅमेरा पकड. चल आपण गाडी धुत. तुला वाटलं पप्पा चालले एकटेच. मला नाही घेऊन चालले. आता तू राजून रडेल. नाही घे. येत नाही पाहिजे. येत जात नाही मित्र. मम्मी गाडी धुती चक्का आता. आपल्याला तिकडे एवढं पोशील सोडून देशील बघ. इथून कितून मस्त विबुला गाडीवर बसून दिला. फोटो नाही तर बॅलन्स पकडतो आता प्रॉपर. विबुडी हॅलो ओनल गाडीच्या ओनल. हाय विबुडी. अच्छा समज. अच्छा बाबुडी इकडं आला तो लय मजा येते त्याला. चला जा. नाही यायचं. चला बरं बस. विबुडी ए विबू. त्याच्यावर गाडी धुतली मस्तपैकी एकदम भारी. राऊंड मारून यावं म्हटलं कारण नेहमीच माझं असं कधीच होत नाही. गाडी धुतल्यानंतर राऊंड मारत नाही. हा मला इतकं असं मस्त मन हलकं वाटतं मित्रांनो गाडी घेऊन जायला. कारण त्या दिवशी काल गंगा आरतीला गेलो इतकं खराब होती गाडी. मला असं चालवलं माझी येत नाही. हा काय म्हणाल तू काय म्हणाल असं फील होत होतं. तुला काय असं वाटलं? ते बोलते की ते बसवतो मी. हां गाडी चालवा नव्हतो त्या दिवशी बसवलं मी तर मस्त इथं माझ्या. जलेबी फाफडा ट्रॅफिक मी गाडी उभी करते आज.
खायचं थांबू गाडी साईडला. नको हां आज नाही मूड. बरं. माझं तर नको कोणाचं बिस्किट घ्यायचं. अरे काय तू कोकोनट बिस्किट पडत नाही जीव एवढा. मित्रांनो तुला भेटायला कोणी कोकोनटचे बिस्किट पडत घेऊन ये. पतंजलीचे. पतंजलीचे. चला शेट चला 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 शेट चला. जवळ होती गाडीच्या. नव्हतं का मग चला आमचा राऊंड बघा डायरेक्ट जत्रा बेकोर येऊन थांबला. मग तुम्हाला येड्यात काढलं काय ना. काय खायचं आता काय नाही. बघू तुला काय खायचं. काय खायचं घ्यायचं का डायरेक्ट नाही का? ए केक बिना बड्डेचा आज दिवशी आणला होता आपण असं. हा बघा असं डोकं डोकं पावरायला. तुझ्या कामाचं काही नाही बी पुढे. रडू खूप आला तुला केक खाऊ घालतो. डोनेट द्या ना गरम. खाऊन जाणार एकच सांगतात ना. कोण बनवलं ए बघू नको आपलं नाही बघू ते. गाडी तिकडे रस्त्यात उभी पटकन आवर गाडी उभी तिकडे. गाडी कधी का खाऊ का हा पण विभू तुमच्याकडे? मी गाडी कसं चालू गाडी नका चालू. मग काय करू. पण मग कोणी आलं तर मग मस्त होतं रे टपाटपट. चला गाडीत बसू. एक ऑर्डर आला मी तुला एक संपला नाही गेला दुसरा ऑर्डर केला घेतली. तुमच्यासाठी केलं. अगं पण मला माहिती तुम्हाला आवडतं. अगं मला आवडलं पण जेवण करायचं होतं ना मला. करता येईल. जेवण नाही जात मी एवढं नीट. मी कसं का आता ब्लॉग शूट करू का खाऊ. खाऊन घ्या. हे किती एवढं मी तर नागलीचे बिस्किट खातोय. हे जे दुकान आहे ना ते आमच्या घरा शेजारीच राहतात. शेत खेळून राहतो एकमेकांना एकदम. त्याने आजीने तर मित्रांनो निघालो आता. मस्त होतो एकदम भारी होतं. चाल चल मम्मी गेली. तू काय करतो स्टेअरिंग पकडून. गाडी चालवतो बुम 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 बुम. चालव कशी चालवतो बुम 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 बुम. चलो चलो चलो. मित्रांनो घेतून घेतले रस्त्यात थांबले येताना बिस्किट पुढे घेतले. चल तुझी शेमदी रोडला खोपडी तुटून गेलं ते. काय बाई कसं काय पार्किंग लावली काय माहिती कसं तुटलं. एमसी रोडला माझ्याकडे घेऊन जा ना. प्लीज चार्जर घेऊन यायचं. हा घरी आल्यानंतर मग जॉबवरती गेलो लगेच आणि आता आलो. इतकी खतरनाक थंडी मित्रांनो. हात किती गार पडले. तर मित्रांनो आपण करूया ब्लॉगचे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आपल्या डेली ब्लॉगिंग चालू आहे कंटेंट चालू आहे. म्हणजे आता मी असं ठरवलं डेली ब्लॉगिंग जोपर्यंत आपण जमल जेवढे दिवस जमल तितके दिवस आपण ठेवू स्टार्टिंग. जॉबच्या धावपळे याच्या धावपळे जोपर्यंत जमते तोपर्यंत डेली ब्लॉग आपण करत राहू. तुम्ही रोजचे माझे नवीन डेली ब्लॉग बघायला विसरू नका. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज. ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण 1K खूप जवळ आहोत मित्रांनो. बाय.